हाय हॅलो नमस्कार, मी दीपाली सबका स्वागत करते मी माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये। कशा आहात तुम्ही सर्व नक्की सांगा कमेंटमध्ये। चला तर नवीन दिवसाची नवीन सुरुवात बघूया। आजचं रुटीन काय काय आहे। आणि आता सकाळचे ना 8:30 वाजले आहेत। सकाळचा नाश्ता वगैरे झाला। फौजी ड्युटीला गेले, अर्णव कुणाल स्कूलला गेलेत आणि आता मला किचन वगैरे क्लीन करायचं आहे। सकाळचं रुटीन आपलं चालू झालं। सकाळ झाली की कामाची लगबग चालूच होते। आणि आज ना बुधवार आहे आणि मी स्वामी समर्थांचं 7 दिवसाचं पारायण केलं होतं मागच्या गुरुवारपासून आणि आजचा 7वा दिवस आहे। तर आज स्वामी समर्थांच्या पारायणचा उद्यापन वगैरे आजचा शेवटचा दिवस। तर बघूया आता कसं कसं रुटीन बनतंय। आणि बाहेरनं आज पाऊस पण आहे आणि मी ना 5 मुलांना जेवायला वगैरे घालीन। आपल्या बिल्डिंगमधले 2 आहेत आणि मराठी ताईंची एक मुलगी, अर्णव कुर्नार, असे 5 जण। तर छान आता उद्यापन वगैरे करायचं आणि स्वयंपाकामध्ये डाळ भात भाजी भजी पुरी खीर असं सगळं बनवायचं आहे। चला तर लागते आता पटपट कामाला आणि बघूया थोडा थोडा व्हिडिओ बनवायला मिळाला तर मी बनवीन, कारण एवढा सगळा स्वयंपाक बनवायचा आहे तर व्हिडिओ वगैरे बनवायला टाइम भेटत नाही। आणि त्यात कसं अर्णव पण नाही मला आज मदत करायला। अर्णव पण गेलाय स्कूलला, त्यामुळे व्हिडिओ घेणार तरी कोण। आणि भरपूर अशी काम आहेत। आता किचन क्लीन करते, कपडे वगैरे सगळे क्लीन करून घेते, त्याच्यानंतर आरामात सगळा स्वयंपाक वगैरे बनवी। चला तर। आणि आता ना घरातलं सगळं आवरलं आणि पहिला आपल्या स्वामींची पूजा करून घेतली, कारण केली तर 12च्या आतमध्येच करावी किंवा संध्याकाळी 4च्या नंतर करावी। तर मी सकाळीच पूजा वगैरे करून घेतली, त्याच्यानंतर म्हटलं स्वयंपाकाची लगबग सुरू करूया। आणि आज स्वामी समर्थ पारायणचा शेवटचा दिवस होता। 7 दिवस मी स्वामी चरित्र सारामृत अध्याय आहे ना ते वाचले होते ना। थोडंफार घरातलं आवरलंय, थोडाफार स्वयंपाक पण बनवलाय आणि देवाची पूजा वगैरे पण झाली। आल्यानंतर सगळा स्वयंपाक झाला ना मग आरामात नैवेद्य दाखवीन। आणि आता ना कुर्नालला आणायला जायचं टाइम झाले माझं। आणि जेव्हा मी थोडाफार स्वयंपाक बनवला तेव्हा व्हिडिओ काही बनवला नाही, कारण ना खूप असं काही काही बनवायचं होतं आणि व्हिडिओ जर बनवत बसली तर आपला स्वयंपाक लवकर होणार नाही आणि परत मुलं यायचं पण टाइम होता आणि फौजी पण येतील दुपारच्या वेळेला। आणि आता स्वामींची आरती म्हणा, परत माझा अध्याय वगैरे वाचायचा राहिला होता, माळ वगैरे जपायची होती, ते सगळं आता देवपूजा वगैरे करून झाली। आणि आता आल्यानंतर मला पुरी भजी आणि पापड वगैरे तळायचं आहे। म्हणजे आता जे तळायचे वगैरे आटेम आहेत ते फक्त राहिल्यात, बाकी डाळ बटाट्याची भाजी खीर आणि कणिक वगैरे मळून ठेवल्या। मी आल्यानंतर दाखवतो तुम्हाला मी कसं कसं आणि काय काय बनवले। आता मला ना खूप वेळ होतोय, कुर्नालला आणायला जायचंय। कुर्नालची स्कूल 12:30ला सुटते, आता 12:15 वाजलेत, माझ्याकडे 10-15 मिनिटं आहेत। पटपट आवरतो सगळं आणि जातो त्याला आणायला। आल्यानंतर बोलते मग। चला तर मी कुर्नालला वगैरे घेऊन आले आणि चला आता राहायला स्वयंपाक करूया। आणि माझ्याबरोबर येताना त्या मराठी ताई आहेत ना, त्यांचं लहान बाळ आले। आता कुर्नाल आणि दोघं आरामात तिथं खेळत बसतील आणि मी राहिलेला स्वयंपाक पटपट आवरतो, कारण अर्णव आणि आमच्या बिल्डिंगमधली एक मुलगी आहे ना ते येतील 1:30-1:45 वाजता। तोपर्यंत माझा स्वयंपाक आरामात होऊन जाईल। मग सर्वांना जेवायला वगैरे वाढीन। फौजी पण येतील 1:30-2 वाजता, तर सर्व येतील। आणि आता आपल्या पुऱ्या भजी आणि पापड ह्या गोष्टी राहिल्यात आणि बाकीचं मी काय काय बनवलंय तुम्हाला दाखवते चला। आणि इथं वरण वगैरे बनवून घेतलंय, त्याच्यानंतर बटाट्याची भाजी बनवल्या आणि इथं खीर वगैरे बनवून झाल्या। आणि भजी वगैरे बनवण्यासाठी इथं भज्याचं पीठ भिजवून ठेवलंय आणि इथं कणिक वगैरे पण मळून ठेवलं। आता मला भात लावायचंय आणि बाकीचा एवढा सगळा आपला स्वयंपाक बनवून रेडी आहे। चला आता याला सगळ्यांना झाकून व्यवस्थित ठेवते एका साईडला, म्हणजे मला कसं बाकीचं आवरायला बरं। आता स्वयंपाक झाल्यानंतर ना भांडी वगैरे होती एवढी सगळी क्लीन करून घेतली, जेणेकरून आता राहिलेला स्वयंपाक आहे ना आपला तो मला पटपट आवरता येईल। आणि पुऱ्या वगैरे बनवायच्या असल्या ना थोडंसं म्हणजे टाइम पण लागतं। चपाती कसं आपण पटपट लाटतो, पण पुऱ्यांना थोडं टाइम लागेल। आणि पुऱ्यांचं कसं असतं लगेच लगेच एक एक भाजायला येत नाही मला, 4-5 लाटणार त्याच्यानंतर मी भाजणार असं मला होते। म्हणजे पटपट असं लगेच लाटून लगेच भाजायला होणार नाही, टाइम तर लागणार आहे। आता ही भांडी वगैरे आहेत ना सगळी कपड्याला लावून घेते आणि आपली स्वामींची पूजा वगैरे मी इथं केल्या। आणि तुम्हाला ना माझ्या व्हिडिओमध्ये आता आठवडा झालं रोज दिसत असेल, कारण मी स्वामींचं 7 दिवस झालं पारायणचं व्रत केलं होतं, तर आज आपलं ते कंप्लीट होते। तर मस्त आता सकाळी पूजा वगैरे झाल्या। चला आता पटपट मी आवरते। आता कुर्नाल पण आलाय, कुर्नाल ना लगेच आल्या जेवायला मागेलच, तर आता नैवेद्य वगैरे काढीन त्याला जेवायला वगैरे देते। आणि कुर्नालची त्या बाळाची छान मस्ती चालल्या, चला बघूया काय करताय। आणि आता आहे ना दोघं जण छान बसल्यात टीव्ही बघत। कुर्नाला आलाय आता स्कूलमधून जाऊन आणि मस्त चाललंय दोघांचं टीव्ही बघायचं। बाय बाय कर गोलू, तुझ्या मावशीला बाय बाय कर, माऊला तुझ्या बाय बाय करा। ओ गीता
आणि चला आता इथं ना मी पटपट पुरी बनवते, त्याच्यानंतर भजी वगैरे बनवून घेईन, पापड वगैरे तळून घेईन. चला आता लागते पटपट कामाला, कारण फौजी आणि मुलं वगैरे सगळे येतील थोड्याच वेळात. मी सर्वांना 1:45 पर्यंत बोलवलं होतं. चला आणि आता आपला प्रसाद वगैरे सगळा बनवून झाला होता. चला म्हटलं स्वामी समर्थांना नैवेद्य वगैरे देऊया. आणि अशा प्रकारे मी पूजा वगैरे केली होती. आणि ना असं काही नाही की मला व्यवस्थित प्रॉपरली माहीत आहे, पण जसं मला माहिती आहे, जशी मला पूजा येते मी सगळं तसं व्यवस्थित करत असते. आणि आता इथं बघा पुऱ्या बनवल्या होत्या, भजी बनवले, पापड वगैरे बनवले, बाकी डाळ वगैरे सगळं बनलं होतं. आणि चला आता सर्वांना बोलवलं होतं, सर्वजण आले, फौजी पण आले होते ड्युटीवरून. आता सर्वांना मी जेवायला वगैरे वाढते. इथं खीर वगैरे आता वाटीमध्ये भरत आहे. एका साईडला मला फौजी पण थोडं हेल्प करत होते. आणि आता इथं आम्ही दोघं मिळून मस्त असं सर्वांना जेवण वगैरे वाढतो. चला तर आता पटपट सगळेजण जेवून घेतील, नंतर बोलते. आणि आता ना सर्वांचं जेवण वगैरे करून झालं, मी पण जेवण वगैरे केलं. चला म्हटलं आता भांडे वगैरे क्लीन करून घेऊया. आणि आज ना आम्हाला मार्केटमध्ये पण जायचं होतं, कारण 23 तारखेला कुणालचं कॉम्पिटिशन आहे, कृष्णा वगैरे बनवून जायचं आहे गोकुळाष्टमी निमित्त. तर मी भांडे आता क्लीन करायला घेतलीच होती, तोपर्यंत फौजी म्हटले चल लवकर, मला वेळ होतोय, नंतर मला टाईम नाही. तर भांडी थोडीफार घासली, बाकीची अर्धवटच राहिली. चला म्हटलं आधी जाऊन येऊया मार्केटमध्ये. थोडंफार आवरलंय आणि फौजींना आता थोडं टाईम आहे, तर मी बाहेर चालले. बाहेर म्हणजे ना कुणालच्या स्कूलमध्ये कॉम्पिटिशन आहे, कृष्णाचा ड्रेस घालून यायचं. तर बघूया आता कृष्णाचा ड्रेस वगैरे मिळाला तर परत त्याला ते वरती मुकुट वगैरे पाहिजे, गळ्यात माळ वगैरे, भरपूर अशा गोष्टी घ्यायच्या आहेत. चला तर जाऊया आपण आणि घेऊन येऊया. आणि आल्यानंतर दाखवतो मी काय काय घेऊन आले. चला मग. आणि चला तर आता मार्केटमध्ये जाऊया. आणि आता मार्केटमध्ये गेल्यानंतर व्हिडिओ वगैरे घ्यायला काही जमणार नाही, कारण फौजींना वेळ नाही आणि व्हिडिओ वगैरे घेत बसले ना तर खूपच वेळ होईल. अर्णव पण आला नव्हता आज, बरोबर अर्णव गेला होता ट्युशनला. चला तर जाऊया आणि आल्यानंतर मी बोलते काय काय घेऊन आलं, तुम्हाला नक्की दाखवते. चला तुम्ही मार्केटमधून जाऊन आल्यानंतर घरातली कामं होती, त्यामुळे व्हिडिओ काही बनवला नाही. आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर पण व्हिडिओ बनवला नाही, कारण फौजींना लेट होत होतं. जर व्हिडिओ बनवत बसले असते ना तर फौजींना लेट होतं, फौजींना 5 वाजेपर्यंत कामावर यायचं होतं. चला म्हटलं काही नाही, घरी आल्यानंतर मी आरामात दाखवतो मी काय काय शॉपिंग केली. आणि जास्त काही नव्हतं कुणालसाठीच. आणि मला वाटतं कुणाल फक्त 3च दिवस स्कूलला गेलाय. 1 दिवस रक्षाबंधन झालं, 1 दिवस 15 ऑगस्ट झालं, आणि आता हे आलंय गोकुळाष्टमी, कृष्ण कन्हैयाचा दिवस आलाय.
तर त्याचं ना काय ना काहीतरी चालूच आहे, हे घेऊन या ते घेऊन या. मुलांचं कसं शिकायचं कमी आणि ऍक्टिव्हिटी खूप असतात. आणि आता हा ड्रेस कृष्णाचा पाहिजे, त्याच्या मॅमचा म्हणजे मेसेज आला होता की मुलांनी कृष्ण बनवून यायचं आणि मुलींनी राधा बनवून यायचं. मी तर म्हणतो तर राहून दे, उगाच एका दिवसासाठी कशाला ड्रेस घ्यायचा. पण भाऊजी म्हटले नको, आता बाकी मुलं येतील घालून मग त्याला वाईट वाटेल. आणि असं ना कुणाला कृष्ण बनायला खूप आवडतो, तो घरामध्ये पण नॉर्मली असलं तरी पण म्हणतो मम्मा मी कृष्ण आहे, मला कृष्ण म्हणा ना, त्याला खूप आवडतं. चला म्हटलं आता घेऊयाच. तर त्याला ना हा कृष्णाचा आम्ही ड्रेस आणलाय, हे बघा अशा प्रकारे कृष्णाचा ड्रेस आणलाय. आणि त्याचा प्रोग्राम आहे ना 23 तारखेला आहे. तर बाकी काही नसतं, फक्त लहान मुलांनी सगळ्यांनी कृष्णाचा ड्रेस घालायचा, मुलींनी राधाचा ड्रेस घालायचा आणि छान डान्स वगैरे करतात, गाणी वगैरे लावतात. मुलांना थोडं एन्जॉयमेंट म्हणा आणि त्यांना कळतं पण आता आपले सण वगैरे कुठले आल्यात. त्यासाठी हा असा कुर्ता आहे आणि त्याच्यानंतर ही अशी पॅन्ट आहे. आणि याचा कपडा पण ना एवढा चांगला नाही, असा एकदम खरखरच आहे. पण आम्ही भरपूर शोधलं दुकानामध्ये, पण आहे असाच कपडा होता, एवढा काही चांगला नव्हता. पण आता चला इमर्जन्सी मध्ये काय करणार, घ्यायला तर पाहिजे. तर हा त्याला ड्रेस घेतलाय आणि त्याच्यानंतर हे घेतलंय त्याला आपल्या ह्याला लावायला, कपाळाला असं लावण्यासाठी. हे आहे, त्याला काय बोलतात हो, हे काय म्हणतात, मुकुट. मुकुट, हा याला माझ्या लक्षातच राहत नाही, कारण ह्याला मुकुट वगैरे म्हणतात. तो अशा प्रकारे घेतलाय. आणि त्यांना फौजी उभा आहे. फौजी असले ना व्हिडिओ मध्ये की नुसते हसवत राहतात. आणि ही एक अशी माळ घेतल्या गळ्यात घालायसाठी. आणि आपले छोटे कन्हैया आपल्या मंदिरामध्ये आहेत ना, त्यांच्यासाठी पण मी अशी छोटी माळ घेतल्या. ज्या दिवशी गोकुळाष्टमी आहे त्या दिवशी मी त्यांना छान सजवीन. तर हे घेतले. आणि हे आहे ना, हे मागच्या वर्षीचं होतं, मी ठेवलं होतं. म्हटलं तर आता फौजींना टाइमच नाही भेटलं बाहेर जायला, तर हेच वापरायचं. आणि आपली जी ओढणी वगैरे असते ना, त्याची मी लुंगी म्हणजे धोती वगैरे असं बनवायचं ठरवलं होतं. फौजींना मिळालं, त्यानंतर फौजी म्हटले चला घेऊन येऊया ड्रेस. आणि हे आपल्या घरात छोटे कन्हैया आहेत त्यांच्यासाठी कपडे, ते पण मी त्यांचे जेव्हा गोकुळाष्टमी आहे त्या दिवशीच त्यांना घालीन. आता गेलो आहे तर सगळ्याच गोष्टी घेऊन आलो. आणि ही बासुरी कुणाला स्कूलमध्ये नेण्यासाठी. आणि आपले छोटे कन्हैया आहेत ना, त्यांना असं डोक्याला घालायला वगैरे सजवायसाठी आहे ते. आणि हे कुणासाठी बाजूबंद आहे बघा अशा प्रकारे. मी हे हाताला वगैरे असे लावायचे बाजूबंद दोन्ही साईडला. आणि कमरपट्टा वगैरे पण भरपूर अशा गोष्टी होत्या, पण मी जास्त नको म्हटलं, कारण हा ड्रेस घातल्यानंतर तो काय घालणार आहे, सगळं कमरला वगैरे एवढं काय नको म्हटलं. हे हाताला घालेल, त्याच्यानंतर हे डोक्याला घालेल. आणि ह्या गळ्यामध्ये 2 माळा. तर ह्या अशा प्रकारे मी 2 माळा घेतल्या त्याला. तर अशा प्रकारे त्याला मी गळ्यामध्ये घालीन. तर बस एवढीच शॉपिंग होती, जास्त काही नव्हतं. बाकी शूज सँडल वगैरे तर आहे, याच्यावरती चप्पलच छान वाटेल शूज आणि सँडल पेक्षा. तर ही होती कुणाची खरेदी. आणि लहान मुलांना ना रोज काही ना काहीतरी चालू राहतं. आणि लहान मुलांचं कसं असतं स्कूलमध्ये ना, काही त्योहार आला की हे कपडे घ्या ते कपडे घ्या सारखं चालू. आणि ड्रेस ना मी थोडा मोठाच आणलाय, जेणेकरून पुढल्या वर्षी त्याच्या पुढल्या वर्षी त्याला वापरायला होईल. बघूया आता, कपडा एवढा चांगला नाही, किती दिवस राहतोय, कसा टिकतोय. चला आता ही सगळं ठेवतो. आणि दुपारचा जो स्वयंपाक आहे ना आपला खूप शिल्लक होता, कारण आज स्वामींचं उद्यापन घातलं होतं. तर खूप असं स्वयंपाक शिल्लक आहे, तोच आता खायचं. फक्त चपाती बनवायची आहे मला. चला आता आजचा व्हिडिओ ना मी इथं संपवते, कारण व्हिडिओ आपला सकाळपासून चालू आहे. व्हिडिओ खूप मोठा होतोय आणि एडिट करायला पण मला खूप अवघड जातं. तर चला आजचा व्हिडिओ मी इथंच थांबवते. व्हिडिओ कसा वाटला, कुणाची शॉपिंग कशी वाटली आणि आपल्या श्री स्वामी समर्थांचं उद्यापन कसं वाटलं ते पण सांगा कमेंटमध्ये. आणि माझा व्हिडिओ आवडला की नाही ते पण सांगा. चला तर भेटूया अशाच उद्याच्या नवीन ब्लॉग मध्ये. तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. ओके बाय. जय महाराष्ट्र. बाय बाय.